नाफेडच्या कांदा खरेदीत केंद्र सरकारला कोट्यवधींचा चुना लागल्याचा संशय। केंद्राच्या कांदा खरेदी प्रमुखाची उचलबांगडी। चौकशीसाठी केंद्राचं पथक तळ ठोकून। गोकुळ दुधाच्या दरात वाढ। गाईचं दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महागलं। दरवाढ फक्त पुणे आणि मुंबईपुरती मर्यादित। विधान परिषदेची निवडणूक होणारच। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात। महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार। टीम इंडियाच्या मुंबईकर शिलेदारांचा विधिमंडळात सन्मान। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वालचा सन्मान सोहळ्यात राजकीय कोपरखळ्यांची जुगलबंदी। पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडियानं उलगडला विश्वविजयाचा प्रवास। मोदींच्या प्रश्नांना दिलेल्या दिलखुलास उत्तरांनी टीम इंडियाच्या शिलेदारांनी जिंकली मनं। मुंबईमध्ये वानखेडेपेक्षा मोठ्या स्टेडियमची आवश्यकता। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। लवकरच अत्याधुनिक स्टेडियमची उभारणी करणार असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये विमा कंपनीनं फेटाळले 70% शेतकऱ्यांचे दावे। नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना मदत नाहीच। हिंगोलीत उद्या मनोज जरांगेंच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली। 2 ते 3 लाख मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता। महाराष्ट्राच्या ऑटोमोबाईल उद्योगाला हरित झळाळी। बजाजच्या आकुर्डी प्लांटमधून जगाला मिळाली पहिली सीएनजी बाईक। गडकरींच्या उपस्थितीत दिमाखदार लॉन्चिंग। पुणे पोर्शे अपघात प्रकरणी तब्बल 1.5 महिन्यानंतर अल्पवयीन आरोपीनं लिहिला निबंध। 300 शब्दांचा निबंध बाल न्याय मंडळापुढे सादर। सार्वत्रिक निवडणुकीत दारुण पराभवानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पंतप्रधान पद सोडलं। मजूर पक्षाचे स्टारमर पुढील आठवड्यात पंतप्रधान पद स्वीकारण्याची शक्यता। पेपरफुटीच्या शक्यतेनं रद्द झालेल्या नीट पीजी एंट्रन्स आता 11 ऑगस्टला होणार। 2 टप्प्यात परीक्षा घेण्याचा एनटीएचा निर्णय।